एकच दात आहे त्याला, आपल्याला माहिती आहे तसे मोठे मोठे, त्यातला एक तुटका असतो. 2 कारणं सांगितली आहेत गणेश पुराणाने वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या कथेमध्ये. एका कथेमध्ये असं आहे की तो युद्ध करत असताना घाव बसला त्या परशुवरती आणि परशुचा दातावरती, आणि अर्धा दात त्याचा तुटला, आणि त्यामुळे एक दात पूर्ण आहे, एक दात अर्धा आहे. हे एक कारण आहे. आणि दुसरं एक कारण आहे, तो लेखनिक होता. महाभारत लिहिताना व्यासांनी ते सांगितलंय आणि गणपतीने ते लिहून घेतलंय. लेखनिक आणि लेखक याच्यामध्ये फरक असतो. लेखक म्हणजे जो स्वतःच्या मनाने स्वतः लिहितो तो लेखक, आणि दुसऱ्यांनी सांगितलेलं जो लिहून घेतो तो लेखनिक. गणेश हा अत्यंत बुद्धिमान आहे आणि त्यामुळे तो लेखनिक झाला आहे. त्याने अट घातली आहे की मला थांबावं लागतं कामा नये. व्यास असं म्हणाले, पण तुला अर्थ कळल्याशिवाय लिहू नकोस. तर तो इतका बुद्धिमान आहे की रचना जी केली आहे त्याचा अर्थ समजून लिहितोय. बरेच वेळा आपलं असं होतं की आपण काय लिहितोय, काय बोलतोय, काय करतोय, काही अर्थच कळत नसतो. अनेक चुका होतात आपल्याकडनं, कारण आपण त्याचा अर्थ नीट समजून घेत नाही.